नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज दिवस खूपच खराब गेला कारण श्रीची अचानक सकाळी सकाळी तब्येत बिघडली होती आणि ती सारखी रडत देखील होती। म्हणूनच आम्ही तिच्यासाठी फ्रेश अशी सीताफळ आणली कारण सीताफळ तिला खूप आवडतात खायला आणि मी सुद्धा थोडे टेस्ट केले, खूप छान लागले आणि श्रीचा तो मूड एकदमच फ्रेश झाला कारण एखादी आवडीची गोष्ट लहान मुलांना दिली की त्यांचा मूड अजूनच फ्रेश होऊन जातो आणि ती एन्जॉय करत करत खात होती आणि आम्हालाही धमकावत होती की कोणी खायचं नाही म्हणून आणि तिथं डान्सच करायला लागली। अरे रे रे, एवढं तिला आवडतं बघा तुम्ही। नाटके लगेच चालू झाले। त्यानंतर श्री आणि तिचे बाबा बाहेर फिरण्यासाठी निघाले। मग मी श्रीला तिचे शूज दिले। खाली जायला कंटाळा आला, मग मी आव्हांना वरतूनच गॅलरीतनं तिचे शूज खाली फेकून दिले आणि दोघंही बापलेक बाहेर फिरण्यासाठी म्हणजे शतपावली करण्यासाठी निघाले कारण जेव्हापासून ती आजारी पडली ती बाहेरच जात नव्हती, पण तिच्या बाबा आज घेऊन गेले। मला सुद्धा कंटाळा आला, मग मी सुद्धा त्यांना जॉईन झाले आणि त्यांची शतपावली काही संपत नव्हती। मी थकले होते सो मी परत वरती निघून आले, पण दोघांची शतपावली ही काही थांबतच नव्हती। शेवटी लेक थकली होती, त्यानंतर म्हटलं चला घरात आपलं जरा पीठ आहे बाजरीचं ते दळून येऊया। मग मी आव्हांना सांगितलं, आम्ही दोघंही गिरणीमध्ये गेलो। अरे पण इथे काहीतरी वेगळंच, कोणी गप्पा मारत असतात, इथे तर इतके माणसं